चला इथून सुरू करूया. पहिले हा स्टॉक ओपन करू. आता हा दिसतो सन फार्मा ॲडव्हान्स. ट्रेडिंग व्ह्यू यावर क्लिक केलं की आपलं चार्ट ओपन होईल. चार्टवर मी ऑलरेडी हे 3 EMA लावलेत. EMA 200, EMA 20 आणि EMA 50. EMA 200 हा ब्लू कलरच्या लाईनमध्ये आहे. EMA 20 हा ग्रीन कलरच्या लाईनमध्ये आहे आणि EMA 50 हा रेड कलरच्या लाईनमध्ये आहे. तुम्हाला इथे ते तिन्ही EMA दिसत आहे. याच्यात बघा 200च्या वरती गेली प्राईस, पण हा क्रॉसवर कुठे झाला आहे? आपण जे पहिली कंडिशनचं डिस्कशन केलं की क्रॉसवर झाला पाहिजे, पण हा क्रॉसवर 200च्या वर झाला पाहिजे. आता मला चार्टमध्ये असं तरी दिसतं की प्राईस 200च्या वर आहे, पण हा क्रॉसवर थोडा खाली आहे. एक कंडिशन आपली फुलफिल नाही होते. इथे याला तात्पुरता आपण अवॉइड करू शकतो. आता आपण जाऊया दुसऱ्या स्टॉकवर, जो आपल्याला दुसरा त्याच्यात मिळाला होता. त्याच्यात का आपल्या बाकी सगळ्या कंडिशन फुलफिल आहे का नाही त्या बघूया. इथे जाऊन बघतोय तर इथे आपल्या कंडिशन जवळजवळ फुलफिल्ड आहेत. आता आपण बघूया तर ब्लू लाईन जी आपली 200 EMA आहे, प्राईस त्याच्यावर आहे. हा जो 20 आणि 50चा क्रॉसवर दिसतोय बघा, एकदम प्रॉपर दिसतोय आणि तो 200च्या वर दिसतोय. प्राइजेस पण त्यांच्यावर आहे. हा एक चांगला लेवल असू शकतो, चांगली अपॉर्च्युनिटी असू शकते आपल्याकरता स्विंग ट्रेडसाठी. अशा सेटअपप्रमाणे आपला सेटअप एक्झॅक्टली इथे मॅच होतोय. आपण जेव्हा असा सेटअप भेटेल तर आपल्याला इथे 609, 10 अशी प्राईस दिसते. इथे जर आपण आपली एंट्री प्लॅन करू तर आपला SL स्विंग लो असायला हवा जो 540 आहे. तर साधारण 60 पॉईंट म्हणजे 10%चा स्विंग ट्रेडिंगमध्ये इथे या स्टॉक प्राईसच्या 10%मध्ये SL कधी पण 10% नाही लागणार. SLमध्ये पण मी तुम्हाला एक छोटीशी कंडिशन सांगून देईल. इथे जरी 10% दिसत असेल, तुम्हाला SL लावताना तुमच्या कॅपिटलच्या पर्सेंटेजमध्ये लावायचा. म्हणजे जर तुमच्या कॅपिटलचा तुम्हाला 1% लॉस झालेला चालेल तर त्या हिशोबाने तुम्हाला तुमची क्वांटिटी प्लॅन करायची आहे. एखाद्या स्टॉकमध्ये 10%, एखाद्या स्टॉकमध्ये 20%, एखाद्या स्टॉकमध्ये 2%, 5%, असे वेगळी रेंज असू शकते. पण त्यांनी आपल्या पोर्टफोलिओवर जास्तीत जास्त अफेक्ट होऊ नये म्हणून आपण पोर्टफोलिओ लेवलवरती कॅल्क्युलेट करायचं की मग मला किती क्वांटिटी बसेल तेवढीच मी घ्यायला हवी, जेणेकरून माझा टोटल लॉस पोर्टफोलिओच्या कधीही 1% वर किंवा अर्धा टक्क्यावर नको जायला. हे प्रत्येकाने आपल्या टक्केवारी ठरवायला हवी की रिस्क पर ट्रेड म्हणजे प्रत्येक ट्रेडमध्ये मी किती रिस्क घेतली पाहिजे ट्रेडर म्हणून किंवा एक स्विंग ट्रेडर म्हणून, इन्व्हेस्टर म्हणून, हे आपल्याला ठरवायचं आहे. इथे आपला सेटअप जवळजवळ मॅच आहे.